ज्याला माणूस कळला त्याला देव कळला. जगाची रीतच आहे. माणूस मेल्यानंतरच प्रत्येक माणूस हळहळला. हो, मी माननीय अजितदादांविषयीच बोलते. तर अजितदादांसाठी 2 शब्द. 2 दिवस वातावरणामध्ये बदल दिसत होता. 2 दिवस वातावरणामध्ये बदल दिसत होता. हे असले काय वातावरण आहे म्हणून प्रत्येक जण एकमेकास पुसत होता. ह्या निसर्गाला सुद्धा लागली होती चाहूल. ऊन वारा सूर्य अगदीच स्तब्ध होता. 28 जानेवारी दिवस उजाडला आणि बारामतीचा पांडुरंग विमानातून कोसळला. निसर्गाला सुद्धा आकलन झालं आणि बारामतीच्या विठ्ठलाचं अस्तित्व गेलं. माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते. 70ला आलेले दादा थकतच नव्हते. गोरगरिबांच्या जीवनात भाकरी त्यांनी कसली होती. गोरगरिबांच्या जीवनात भाकरी त्यांनी कसली होती. अजितदादा गेल्यानंतर हंबरडा फोडत बसली होती. सर्वसामान्य माणसात जाऊन काम करणारा एकच नेता, माणसांना ऐकून घेणारा, शेवटपर्यंत कामच करत होता. जाताना सुद्धा सगळीकडे कामाचे कागद पसरले होते. विमानाचा स्फोट होऊन बाजूला दादांच्या देहापाशी हाय मकलून रडत होते. आज जग इतकं पुढे गेलंय, पावला गणीस कोपरखळी, पण सिंहासारखे काळीच, चित्त्यासारखी चाल आणि वाघासारखी डरकाळी. सत्यमेव जयतेच्या वाटेवर चालणारे अजितदादा कोणालाच नाही कळला. मेल्यावर मात्र प्रत्येक माणसाचा जीव हळहळला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे आणि दादासारखे नेते ह्या मातीतून रुजावे. दादांचं नाव कळलं तरी डोळ्यात पाणी येत होतं. माणसाने माणसाशी कसं वागावं ह्याचेच धडे दादा देत होतं. दादा वेळ नाही माझ्याकडे म्हणून पहाटेच कामाला लागायचा. काय तुमचा स्वार्थ होता. सामान्यांसाठी तुम्ही जगायचा. जिवंतपणी कौतुक न करण्याचा शाप आहे इथल्या मातीला. वाटलं सुद्धा नव्हतं अजितदादा, एवढं महान कार्य करून तुम्ही एवढ्या लवकर जाशीला. आज तुमच्या मरणाच्या बातमीने प्रत्येक माणूस हळहळला. खरंच तुम्ही देव होता, जिवंतपणी नाही कळला. तुमच्या मरणाच्या बातमीने प्रत्येक जण धाय मोकलून रडला. दादा, तुम्हालाच माहिती, जनतेसाठी तुम्ही किती धडपडलात. स्वतःसाठी न जगता जनतेच्या सेवेसाठी जीव वाहिला. खरंच दादा, तुमच्यात आम्ही पंढरपूरचा पांडुरंग पाहिला. म्हणतात नुसतं माणसात देव आहे, माणूस ओळखायला शिका. जिवंतपणीच त्या माणसाला आधाराचा मनापासून द्या मोका. स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं होतं, या जर महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर माणूस जिथं मोठं होतो त्याचंच नाव महाराष्ट्र आहे. हे वाक्य अगदी खरं आहे.